नमस्कार मैत्रिणींनो, आज मला एक अस्तरचा ब्लाऊज शिवायचा होता. तर ह्या ब्लाऊजच्या कापडावर बघा गळ्याची डिझाईन दिली आहे, बाहीची डिझाईन दिली. तर मी सर्वात आधी अस्तर कटिंगला घेतलं, अस्तरवर मापे टाकायला घेतली, बॅक साईडची मापे टाकली, फ्रंट साईडची पण मापे टाकायला घेतली. इथं शोल्डर मी 5.5 ठेवलाय, मुंडा 6 ठेवलाय, छाती या ब्लाऊजची 40 आहे. त्यानंतर छातीचा चौथा अधिक 1.5 इंच ठेवला. ब्लाऊजची उंची 14 आहे. 4 टक्समध्ये ब्लाऊज आहे. टक्सची मापे टाकून घेतली, त्यानंतर कटिंगला घेतला. त्यानंतर बाहीची मापे टाकली, बाही पण कट करून घेतली. बाहीला इथं जॉईंट येतोय, हे बघा जॉईंट पण असा काढायचा. त्यानंतर कापड कटिंग करायला घेतलं. ही गळ्याची डिझाईन आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायची आहे. गळा छोटा असल्यामुळे ती पुढच्या बाजूला ठेवायचं आहे. पुढची बाजू कट करून घेतली. त्यानंतर बाहीची कटिंग करायची डिझाईननुसार. तर बाहीची डिझाईन दिली, त्यानुसार बरोबर बाहीचं कटिंग करायचं आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्यानंतर बॅक साईड पण कट करून घेतली. हा बघा ब्लाऊज कटिंग करून घेतला. सर्वात आधी डिझाईननुसार पुढचा गळा तयार करून घेतला, टक्स वगैरे मारून घेतले आणि योगपट्टी जोडायला घेतली. योगपट्टी जोडून झाल्यानंतर हुक लूक पट्टी तयार करून घेतली आणि बाही डिझाईननुसार तयार करून घेतली. बाहीला पण थोडे काठ लावले आहेत. शोल्डर जोडून ब्लाऊज तयार करून घेतला. बॅक साईडला पण चौकोनी गळा केलाय, त्यालाही काठाची डिझाईन तयार केली. बॅक साईडला कोणतीच डिझाईन नसल्यामुळे ही काठाची डिझाईन केली मी. त्यानंतर फिटिंगची मापे टाकली आणि फिटिंग करून घेतलं ब्लाऊजला. हा बघा तयार झालाय ब्लाऊज. त्याला व्यवस्थित इस्त्री केला आणि हा बघा कसा वाटत आहे पुढचा गळा, पाठीमागचा गळा.